नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपण एकदा इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट या टॉपिकवरचा तिसरा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी घेत आहोत. हाही प्रॉब्लेम पुणे विद्यापीठाच्याच TY BComच्या ऑक्टोबर 2016 या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आपल्याला दिसतोय. तर तो आपण अगोदर समजावून घेऊया आणि मग तो सोडवूया. प्रॉब्लेम मी वाचतोय. ऑन 31st December 2015, a fire damaged the premises of Gajanan Brothers Limited, and the business of the company was disorganized until March 31st, 2016. गजानन ब्रदर्स यांच्या बिझनेस प्रिमायसेसला 31 डिसेंबर 2015ला आग लागते आणि त्यामुळे त्यांचं भरपूर असं नुकसान होतं आहे आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा 31 मार्च 2016पर्यंत हा विस्कळीत होतोय. याचाच अर्थ काय झाला बघा की 31 डिसेंबर 2015 पासून तर 31 मार्च 2016पर्यंत त्यांचा व्यवसाय हा डिसऑर्गनाइज्ड किंवा व्यवसाय डिस्टर्ब झालेला आहे की ज्यामुळे त्यांच्या विक्रीवरती परिणाम झालेला आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, द कंपनी वॉज इन्शुअर्ड अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर ₹16,000 विथ अ 6 month पिरियड ऑफ इंडेमिनिटी. आणि त्यांनी मग अशा प्रकारचं जर काही नुकसान झालं तर ते आपल्याला भरून मिळावं म्हणून ₹26,000 इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे लॉस ऑफ प्रॉफिटच्या संदर्भातली. आणि त्या पॉलिसीनुसार त्यांना 6 महिन्याचा पिरियड ऑफ इंडेमिनिटी दिलेला आहे. मग आता इथे बघा, मात्र या प्रॉब्लेममध्ये ॲज पर पॉलिसी आपल्याला इंडेमिनिटीचा कालावधी 6 महिन्यांचा दिलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबरपासून त्यांना 30 जून 2016पर्यंतचा पिरियड हा डिसलोकेशन पिरियड म्हणून किंवा इंडेमिनिटी पिरियड म्हणून अलाउड केलेला आहे. परंतु आपल्या प्रॉब्लेमनुसार त्यांनी त्यांचा व्यवसाय 31 मार्च 2016 या डेटपर्यंत सावरलेला आहे. आणि जेव्हा अशा 2 डेट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिल्या जातात इंडेमिनिटी पिरियडच्या संदर्भात, तर तेव्हा मात्र त्याचा नियम काय आहे हे आपण पूर्वीच जेव्हा आपण स्टेप्स बघितल्या होत्या की कशा पद्धतीने लॉस ऑफ प्रॉफिटचा क्लेम कॅल्क्युलेट करायचा, तर त्याच्यामध्ये जी स्टेप नंबर 1 होती कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्समध्ये इंडेमिनिटी पिरियड कोणता गृहीत धरायचा, तर आपण काय म्हटलं होतं की एक तर पॉलिसीमध्ये दिलेला जो कालावधी असेल तो किंवा ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड, तर या दोघांमधला जो कमी असेल तर तो पिरियड हा इंडेमिनिटी पिरियड म्हणून गृहीत धरायचा असतो. आणि इथे मात्र आपल्याला जरी त्यांनी 6 महिन्याचा पिरियड अलाउड केलेला असला तरी 31 मार्च 2016ला त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू केलेला आहे असं सांगितलेलं असल्या कारणाने हा इंडेमिनिटी पिरियड आपल्याला 6 महिन्यांचा न घेता 31 मार्च 2016पर्यंतचाच घ्यावा लागणार आहे. कारण आपला नियम काय आहे, इंडेमिनिटी पिरियड कोणता घ्यायचा असतो, ॲक्च्युअल किंवा विच इज गिव्हन इन आवर पॉलिसी विच एव्हर इज लेस, तर जो कोणता कमी असेल तो आपण घेणार आहोत. त्यामुळे या प्रॉब्लेमसाठी आपण हा 31 मार्च 2016पर्यंतचा पिरियड कन्सिडर करून आपण इंडेमिनिटी पिरियड गृहीत धरणार आहोत. हा झाला पहिला पॅरेग्राफ. आता पुढचा पॅरेग्राफ बघा. द कंपनीज अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 October 2015 showed a turnover of ₹70,000 with a net profit of ₹8,000. कंपनीचे अकाउंट 31 ऑक्टोबर 2015ला क्लोज होत आहे आणि त्या तारखेला संपलेलं जे वर्ष आहे त्या वर्षाचा टर्नओव्हर 70,000 आहे, त्या वर्षाचा NP 8,000 आहे. द अमाऊंट ऑफ स्टँडिंग चार्जेस कवर्ड बाय द इन्शुरन्स अँड डेबिटेड इन दॅट इयर वॉज ₹20,000. आणि ॲज पर इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला स्टँडिंग जे काही चार्जेस आहे ते 20,000 एवढे दिलेले आहेत. द टर्नओव्हर फॉर द 12 month एंडेड 31 डिसेंबर 2015 वॉज ₹78,000. 31 डिसेंबर 2015 ही आपली डेट ऑफ फायर आहे आणि ह्या डेट ऑफ फायरला संपलेल्या 12 महिन्यांमधला सेल्स हा 78,000 आहे. आणि मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने असतात त्या 12 महिन्यांचा सेल्स
हा स्टँडर्ड सेल्स म्हणून गृहीत धरायचा असतो, जो तुम्हाला ॲव्हरेज क्लॉज काढताना उपयोगाचा ठरणार असतो. द टर्न ओव्हर ड्युरिंग द पिरियड द बिझनेस वॉज डिसलोकेटेड अमाउंटेड टू ₹8,000 while during the corresponding period in the preceding year it was ₹17,000. त्यानंतर आग लागल्यानंतर आपल्या व्यवसायाला जागा नव्हती असं असताना सुद्धा आपण विक्री केलेली आहे, तर प्रत्यक्ष त्या कालावधीमध्ये आपली ₹8,000 विक्री झालेली आहे. आणि हा जो कालावधी आहे पिरियड ड्युरिंग द डिसलोकेशन, तर तोच कालावधी परंतु मागच्या वर्षाचा. तर त्या मागच्या वर्षामध्ये त्याच कालावधीमध्ये आपली विक्री 17,000 एवढी झालेली होती. पुढे महत्त्वाचं एक वाक्य बघा. ए सम ऑफ ₹2,000 वॉज स्पेंड ॲज ॲडिशनल एक्सपेन्सेस टू मिटिगेट द इफेक्ट ऑफ द लॉस. त्यानंतर हा जो काही आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय, तर तो आपल्याला कमीत कमी यावा म्हणून आपल्याला ॲडिशनल 2,000चा एक्सपेन्सेस ह्या ठिकाणी करावा लागलेला आहे. परंतु पुढे ते असं सांगतात, देअर बिंग हाऊएव्हर नो सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस ॲज अ रिझल्ट ऑफ द फायर. परंतु आग लागल्यामुळे मात्र आपल्या स्टँडिंग चार्जेसमध्ये कोणत्याही प्रकारची सेव्हिंग झालेली नाही. आणि मग ते शेवटी म्हणतात प्रिपेअर अ क्लेम, आणि आपल्याला क्लेम कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. हा प्रॉब्लेम 10 मार्क्ससाठी येऊन गेलेला आहे. तर मित्रांनो, चला आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया. मी इथं वरती टायटल दिलं आहे बघा, इन्शुरन्स क्लेम ॲज पर लॉस ऑफ प्रॉफिट, प्रॉब्लेम नंबर 3. तर तो आता आपण सोडवायला घेऊया आणि आपल्या नेहमीच्या स्टेप्सनुसार आपण हा क्लेम कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि तो क्लेम कॅल्क्युलेट करण्याची जी फर्स्ट स्टेप आहे ती या ठिकाणी मी घेतो, स्टेप नंबर 1, आणि त्याचं टायटल आहे कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. आणि मग हा शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर corresponding to indemnity period. सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. मग आता इंडेमिनिटी पिरियड कोणता ते अगोदर आपण निश्चित केलं पाहिजे. आग लागलेली आहे 31 डिसेंबर 2015ला. ॲज पर पॉलिसी आपल्याला अलाउड आहे 6 मंथचा पिरियड, म्हणजे 31 डिसेंबर 2015 पासून पुढचे 6 महिने, म्हणजे 30 जून 2016 हा कालावधी येतो. परंतु इथे एक वाक्य मात्र आलेलं आहे बघा, अँड द बिझनेस ऑफ द कंपनी वॉज डिसऑर्गनाइज्ड अंटिल मार्च 31, 2016. म्हणजे 2 कालावधी आले आहेत आपल्याकडे, एक 30 जून 2016 पर्यंतचा आणि दुसरा आहे 31/3/2016 पर्यंतचा. मग इंडेमिनिटी पिरियड कोणता घ्यायचा, जो कमी असेल तो. मग कमी कोणता आला तर 31/3/2016 पर्यंतचा, बरोबर. म्हणजेच आता ॲक्च्युअल आपला आय पी जो पिरियड आहे तो ॲक्च्युअल आय पी मी इथं मुद्दाम लिहून ठेवतो. ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड हा काय आहे आपला, तर तो आहे 31 डिसेंबरला आग लागते, म्हणजेच 31/12/2015 टू आपला ऑर्गनाईज कुठपर्यंत डिसऑर्गनाईज असतो तर 31/3/2016 पर्यंत. हा आपला ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड आहे. पण वाक्य वाचा. वाक्य काय आहे, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. म्हणजे हा जो कालावधी आहे ना 31/12/2015 ते 31/3/2016 हाच कालावधी, परंतु कोणता घ्यायचा, मागच्या वर्षाचा. म्हणून दॅट इज, मग पिरियड कोणता घेतला आपण, दॅट इज 31 डिसेंबर 2014 टू 31 मार्च 2015.
हा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. आणि हा पिरियड आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये बघा. तर हा प्रॉब्लेम कुठे दिलेला आहे बघा इथे. द टर्न ओव्हर ड्युरिंग द पिरियड द बिझनेस वॉज डिसलोकेटेड अमाउंटेड टू ₹8,000 while during the corresponding period in the preceding year it was ₹17,000 ₹17,000. मग तो या ठिकाणी घ्यायचा 17,000 हा घेतला आपण सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड आणि तो घेतला आपण 17,000. आता ह्या 17,000 मधनं काय करायचं तर आपला जो ॲक्च्युअल आय पी पिरियड आहे, ॲक्च्युअल आय पी पिरियड कोणता होता 31 डिसेंबर 2015 टू 31 मार्च 2016, या कालावधीमध्ये जो सेल्स झाला असेल तो यातनं वजा करायचा. म्हणून लेस ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड, बरोबर. आणि तो आपल्याला मित्रांनो दिलेला आहे बघा इथं. द टर्न ओव्हर ड्युरिंग द पिरियड द बिझनेस वॉज डिसलोकेटेड अमाउंटेड टू ₹8,000. तर तो आहे आपला 8,000 एवढा. आणि मग हा 8,000चा सेल 17,000 मधनं मायनस करा, आपल्याला अमाऊंट मिळेल 9,000. तर एवढी आपण विक्री करू शकलेलो नाही व्यवसायाच्या स्थळाला आग लागल्यामुळे, म्हणून ह्या आलेल्या 9,000ला म्हणायचं शॉर्ट सेल्स. आलं लक्षात. तर ही शॉर्ट सेलची आपण रक्कम फर्स्ट स्टेपमध्ये फाइंड आउट केली. तर या पद्धतीने स्टेप नंबर 1 आपण कॅल्क्युलेट करायची. एकदा का आपली स्टेप नंबर 1 कॅल्क्युलेट झाली की आता जायचं दुसऱ्या स्टेपकडे. कॅल्क्युलेट जी पी रेट. कॅल्क्युलेट जी पी रेट. मग आता जी पी रेट कॅल्क्युलेट करायचा. मग जी पी रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जी पी रेटचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. मग तो या ठिकाणी मी लिहितो आणि खूप सोपा आहे मित्रांनो बरं का. जी पी रेट इज इक्वल टू एन पी प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स इंटू 100. आणि चला तर मग एन पी प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ॲन्युअल सेल इंटू 100 या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या फिगर्स टाकूया. मग आता एन पी शोधूया. दिला आहे बघा मित्रांनो. द कंपनीज अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 ऑक्टोबर 2015 showed a turnover of ₹70,000. आता 31 ऑक्टोबर 2015 या डेटला ते त्यांचा अकाउंट क्लोज करतात. आणि अकाउंट क्लोज करण्याच्या तारखेचा जो टर्नओव्हर असतो ना तो कोणता सेल्स असतो, ॲन्युअल सेल्स असतो. विथ अ नेट प्रॉफिट ऑफ ₹8,000. 8,000 रुपयांचा नेट प्रॉफिट आहे त्यांचा. द अमाऊंट ऑफ स्टँडिंग चार्जेस कवर्ड बाय द इन्शुरन्स अँड डेबिटेड इन दॅट इयर वॉज ₹20,000. आणि स्टँडिंग चार्जेस दिलेले ₹20,000. मग टाका बरं यामध्ये. एन पी दिलेला आहे त्यांनी आपल्याला 8,000 प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत 20,000 डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स त्या वर्षाचा आपल्याला माहीत झाला आहे 70,000 इंटू 100. आणि या पद्धतीने आता हा फॉर्म्युला आपण इथं टाकल्यानंतर हा आता आपण सॉल्व करूया. 8,000 प्लस 20,000 डिवायडेड बाय 70,000 इंटू 100 म्हणजेच काय आला आहे 28,000 डिवायडेड बाय 70,000 इंटू 100 म्हणजेच आपल्याला पर्सेंटेज मिळतात 40%. 40% हा आला आपला जी पी रेट. तर या पद्धतीने ही सेकंड स्टेप इथं कंप्लीट करायची. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं असतं तर जी पी रेट कॅल्क्युलेट करायचा असतो आणि तो आपण कॅल्क्युलेट केला 40%. त्यानंतर जाऊया आता आपण तिसऱ्या स्टेपकडे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं तर कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा. आता हा लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं बरं का खूप सोपं आहे. कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तर स्टेप नंबर 1 इंटू स्टेप नंबर 2.
म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये जो काही तुम्ही शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट केलेला 9,000 इंटू जी पी रेट त्याला घ्या. मग इथे मी तो फॉर्म्युला लिहितो कॅल्क्युलेट लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये. इथे शॉर्ट सेल्स इंटू जी पी रेट. एकदा का हा फॉर्म्युला लिहिला की आपण त्यामध्ये फिगर टाकूया. शॉर्ट सेल्स बघा मित्रांनो किती आलेली आहे आपली रक्कम 9,000ची, म्हणून इथे लिहिलं मी 9,000 इंटू जी पी रेट. जी पी रेट किती आहे 40%, म्हणजे 40 डिवायडेड बाय 100. आणि चला तर मग आपण हा सॉल्व करूया. 9,000च्या 40% अमाऊंट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि ती किती येते 3,600. म्हणजे प्रथमदर्शनी व्यवसायाच्या स्थळाला आग लागल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये नफ्याचं 3,600 एवढं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतंय. मित्रांनो, एकदा का आपण ही तिसरी स्टेप पूर्ण केली, लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट झाल्यानंतर चौथ्या स्टेपकडे जायचं आणि चौथ्या स्टेपचं टायटल जायचं कॅल्क्युलेट नेट लॉस ऑफ प्रॉफिट. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही चौथी स्टेप केव्हा कॅल्क्युलेट करायची? जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस इनकर टू मिटिगेट द लॉस ऑफ प्रॉफिट किंवा सेव्हिंग इन स्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतील तरच ह्या चौथ्या स्टेप्सकडे जायचं आहे. आणि आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये बघा सांगितलेलं आहे त्यांनी ए सम ऑफ ₹2,000 वॉज स्पेंड ॲज ॲडिशनल एक्सपेन्सेस टू मिटिगेट द इफेक्ट ऑफ द लॉस. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आपला लॉस ऑफ प्रॉफिट कमी व्हावा म्हणून ₹2,000 ॲडिशनल एक्सपेन्सेस करावा लागलेला आहे. आणि असं जर काही सांगितलं असेल तरच आपल्याला ही चौथी स्टेप करायची असते. म्हणून आपण ह्या चौथ्या स्टेपकडे आलेलो आहोत, नेट लॉस ऑफ प्रॉफिट. मग तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर ॲज पर थर्ड स्टेप आपण जो काही लॉस ऑफ प्रॉफिट घेतलेला आहे ना तो प्रथम अगोदर घ्या. तो घ्या इथे लॉस ऑफ प्रॉफिट. तो इथे मी घेतला 3,600. आता लॉस ऑफ प्रॉफिट माझा 3,600 एवढा आहे आणि या प्रॉब्लेममध्ये सांगितलं सम ऑफ ₹2,000 वॉज स्पेंड ॲज ॲडिशनल एक्सपेन्सेस टू मिटिगेट द इफेक्ट ऑफ द लॉस. आणि आपल्याला या ठिकाणी ₹2,000 ॲडिशनल एक्सपेन्सेस करावा लागलेला आहे. मग ॲडिशनल एक्सपेन्सेस करावा लागला म्हणजेच तुमचा प्रॉफिटचा लॉस 2,000ने वाढला की नाही. म्हणून या लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये काय करायचे ते ₹2,000 ॲड करायचे. ॲडिशनल एक्सपेन्सेस, ॲडिशनल एक्सपेन्सेस आणि 2,000 त्यामध्ये ॲड करा आणि मग तुम्हाला रक्कम या ठिकाणी मिळाली आहे 5,600. या प्रॉब्लेममध्ये समजा त्यांनी जर आपल्याला सेव्हिंग इन स्टँडिंग एक्सपेन्सेस दिले असते तर आपण ते काय केले असते लेस केले असते. म्हणून मी ते लिहून ठेवतो पाहिजे तर लेस सेव्हिंग इन एक्सपेन्सेस. परंतु सेव्हिंग आपल्याला दिलेलं नाही आहे म्हणून नील. आणि आपली 5,600 हीच आपली रक्कम परत पुढे येईल. मग आलेल्या ह्या 5,600ला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं नेट लॉस ऑफ प्रॉफिट. तर या पद्धतीने आपली चौथी स्टेप आपण पूर्ण केली. आलं लक्षात? ही चौथी स्टेप पूर्ण झाली की मग आता आपल्याला शेवटच्या स्टेपकडे जायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला आपला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असतो. फायनल इन्शुरन्स क्लेम आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. परंतु तो कॅल्क्युलेट करत असताना आपल्या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज क्लॉज आहे का हे आपण बघणार आहोत. म्हणून इथं घ्यायचं स्टेप नंबर 5मध्ये फायनल क्लेम किंवा इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज. इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज. तर तो आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. मग इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज याचा अर्थ काय तर ते मात्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग ॲव्हरेज क्लॉज केव्हा असतो? मी पूर्वी पण तुम्हाला इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा. इफ द ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी.
असं जर तुमच्या लक्षात आलं की जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम ही इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त आहे तर तेव्हा ॲव्हरेज क्लॉज असतो. मग याचाच अर्थ काय झाला की आपल्याला अगोदर ह्या ठिकाणी ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स आणि त्यावरचा जीपी काढावा लागेल, बरोबर. मग मी इथं टायटल देतो ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आता त्यासाठी स्टँडर्ड सेल्स आपण शोधला पाहिजे प्रॉब्लेममध्ये. आणि स्टँडर्ड सेल्स कशाला म्हणतात तर द टर्न ओव्हर फॉर द 12 मंथ एंडेड अप टू द डेट ऑफ फायर. आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांमधला जो सेल्स असतो त्याला म्हणतात स्टँडर्ड सेल्स. आणि तो ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे बघा. द टर्न ओव्हर फॉर द 12 मंथ एंडेड 31 डिसेंबर 2015 वॉज ₹78,000. 78,000 रुपये आहेत तो. मग आपल्याला स्टँडर्ड सेल्स माहीत झाला, तो आहे 78,000. मग ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स कशाला म्हणायचं. जर समजा आग लागली त्या वर्षामध्ये आपल्या विक्रीमध्ये वाढ होते असं आपल्या लक्षात आलं, इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, तर तो त्यामध्ये ॲड करायचा असतो. आणि ॲड करून ही जी स्टँडर्ड सेलची रक्कम आपल्याला प्राप्त होते त्याला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स असं म्हणतात. आता तसं काही या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं हा स्टँडर्ड सेल्स हाच ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स असणार आहे. आणि ह्या ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्सच्या आता आपल्याला जीपी काढायचा आहे. म्हणून इथं मी पुढे लिहितो जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. आणि तो कसा काढायचा असतो तर तो असा काढायचा बघा. त्याचं सूत्र ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इंटू जीपी रेट. या पद्धतीने जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स काढला जाईल. मग ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स आपण मगाच शोधलेला होता, तो किती आला होता आपला, तो आलेला होता 78,000, बरोबर. इंटू जीपीचा रेट आपण सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे, तो किती होता 40%, 40%. मग 78,000च्या 40% अमाऊंट ती काढा बरं. आणि ती रक्कम येते 31,200 एवढी येते. म्हणजे जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम आपल्याला माहीत झाली आणि ती रक्कम आपल्याला मिळाली 31,200 एवढी. आणि मग आता ॲव्हरेज क्लॉज आहे का याचा शोध घ्या. इथं प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे. बघा पहिल्या पॅरेग्राफची शेवटची लाईन बघा. द कंपनी वॉज इन्शुअर्ड अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर ₹26,000. 26,000 रुपयांची पॉलिसी आहे. आणि जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स मात्र तुमचा किती आला 31,200. याचाच अर्थ जीपी ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स हा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे, म्हणजेच ॲव्हरेज क्लॉज आहे. आणि ॲव्हरेज क्लॉज असेल तर मग इन्शुरन्स क्लेमचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग तो मी इथं घेतो इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज इज इक्वल टू आणि मग तो इथं घ्यायचा नेट लॉस ऑफ प्रॉफिट इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. तर या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण सगळ्या फिगर टाकणार आहोत. काय लिहिलं होतं आपण नेट लॉस ऑफ प्रॉफिट. नेट लॉस ऑफ प्रॉफिट कोणत्या स्टेपमध्ये आपल्याला माहीत झाला होता स्टेप नंबर 4, म्हणून ब्रॅकेटमध्ये मी स्टेप नंबर 4 म्हटलं. नंतर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी कुठे दिलेली असते तर प्रत्यक्ष प्रॉब्लेममध्येच आपल्याला ती मेन्शन करून दिलेली असते, म्हणून इथं प्रॉब्लेम. आणि खाली नंतर बघा इथं मी लिहिलेलं आहे जीपी ऑन ॲडजस्ट स्टँडर्ड सेल्स. ह्या स्टेप नंबर 5मध्ये आपण ती कॅल्क्युलेट केलेली आहे. स्टेप नंबर 5मध्ये ती कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट. आणि टाका बरं मग या सगळ्या फिगर्स. नेट लॉस ऑफ प्रॉफिट. नेट लॉस ऑफ प्रॉफिट ॲज पर 4th स्टेप किती होती आपली रक्कम
5,600 इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आणि ॲज पर आवर प्रॉब्लेम अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे 26,000 बरोबर. त्यानंतर डिवायडेड बाय GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स ॲज पर स्टेप नंबर 5 आणि ॲज पर स्टेप नंबर 5 किती होता 31,200. तर या पद्धतीने सगळ्या फिगर या फॉर्म्युल्यामध्ये टाका आणि तो सॉल्व करा. 5,600 इंटू 26,000 अपॉन 31,200 आणि आता आपल्याला उत्तर येताना दिसतंय 4,667 कारण 6666 असं येईल त्यामुळे तो आपण 66चा ₹1 करून घेऊया. म्हणजेच आपला इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिटचा येतोय 4,667 रुपीज. म्हणजे जरी तुमचं नुकसान नेट लॉस ऑफ प्रॉफिट 5,600 एवढं असलं तरी आपल्याला मात्र पूर्ण नुकसान भरून मिळणार नाही. तर आपलं जे काही प्रॉफिटचं नुकसान आहे ते आपल्याला 4,667 एवढंच फक्त इन्शुरन्स कंपनीकडनं मान्य होताना दिसून येणार आहे. तर या पद्धतीने इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिटचा जर तुम्हाला ॲडिशनल एक्सपेन्सेस दिलेला असेल आणि ॲव्हरेज क्लॉज जर प्रॉब्लेममध्ये असेल तर ते प्रॉब्लेम या पद्धतीने सोडवायचे. धन्यवाद मित्रांनो.